नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम दाटसर अशी वांग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. कोणतेही वाटण न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. भाकरी चपाती भातासोबत खायला खूप छान चविष्ट बनते. तुम्ही एकदा बनवलं तर तुम्ही नेहमी बनवून खाल अशी भाजी आहे. खायला ती टेस्टी बनते ही भाजी. तर ही भाजी कशी बनवायची ती आता आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे 2 ते 3 वांगी उभी काप करून घेतलेली आहेत. पाण्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवलेली आहेत म्हणजे काळी पडणार नाही. चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत उभे काप करून. तुम्ही बारीक तुकडेसुद्धा करू शकता. इथे कढई गरम करत ठेवली आहे. चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं 1 चमचा. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्याच्यानंतर हिंग, चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं तेलामध्ये. आणि गॅस हा मीडियम करायचा आहे म्हणजे आपला कांदा चांगला परतला जातो. थोडासा लालसर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही लसूण ठेचून सुद्धा टाकू शकता. तीही आपण चांगली तेलामध्ये परतवून घेतली. आता लाल तिखट टाकायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे. हे आमचं घरगुती लाल तिखट आहे. जो आपण घाटी मसाला म्हणतो तो वापरलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून केलेलं असतं. खूप छान चव लागते या चटणीमुळे. तर हा मसाला चांगला तेलात परतवून झाला की जे आपण पोळी करून घेतलेल्या आहे त्या पोळीसुद्धा आपल्याला या तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या म्हणजे खूप छान चव लागते. व्यवस्थित असे 1 मिनिटे ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी जास्त पातळ करणार नाही, जास्त घट्टही नाही, मीडियम अशी रस्सा भाजी करणार आहे. त्यासाठी मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती याला छान उकळी येऊ द्यायची. आता उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तर शेंगदाण्याचं कूट टाकण्याच्या आधी गॅस आपल्याला स्लो करायचा आहे. जर आपण फास्ट गॅसवरती टाकलं शेंगदाण्याचं कूट तर आमटीला कट येत नाही. त्यामुळे मी गॅस स्लो केलेला आहे आणि त्यामध्ये 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आता स्लो गॅसवरतीच हे आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी चांगलं शिजू द्यायचं आहे. जेवढे तुमची वांगी चांगले शिजतील तेवढी चव छान लागते. याच्यावरती कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवलं त्याचा कट निघून जातो. तर आता बघू शकता खूप पातळ अशी भाजी आहे. अजून ते 5 ते 7 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोणतंही वाटण टाकलेलं नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आमच्या भागात जशी बनवतात तशी मी बनवलेली आहे. तर आता बघू शकता ही भाजी आपली तयार झालेली आहे. वांगी चांगली शिजलेली आहेत. रस्सा पण खूप छान दाटसर झालेला आहे. हा रस्सा भाकरी चपातीसोबत खायला खूप छान चविष्ट बनतो. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.